महाड तालुक्यातील खरवली बौद्धवाडी कमानीचा वाद आता भलताच पेटला असून मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वादाला आता वेगळंच वळण लागलंय। महाड तालुक्यातील ढालकाठी निगडे रस्त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कमानी व्हावी याकरता खरवली काळीज ग्रामपंचायतीमध्ये 2014 साली ठराव घेण्यात आला होता। यानंतर खरवली बौद्धवाडी ग्रामस्थांनी आमदार भरत गोगावले यांच्याकडे कमानी व्हावी याकरता सतत पाठपुरावा केला, परंतु आमदार गोगावले यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खरवली ग्रामस्थ सखाराम सकपाळ यांनी केलाय। याउलट आमदार गोगावले यांनी दिलेला शब्द न पाळता त्याच ठिकाणी दुसऱ्या कमानीच्या कामाला सुरुवात केली। सदरची बाब खरवली बौद्धवाडी ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन काम बंद पाडून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जय भीम नावाचे निळे झेंडे लावले। मंत्री भरत गोगावले आमच्या समाजावर अन्याय करत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीला ज्यांनी विरोध केलाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा सखाराम राया सकपाळ यांनी यावेळी दिला। जय भीम। माझं नाव सखाराम राया सकपाळ, मी खरवली बौद्धवाडीचा ग्रामस्थ आहे आणि आमची गेल्या अनेक वर्षे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमानी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि आमदार साहेबांच्या आम्ही कानावर विषय घेतला। आमदार साहेबांनी आम्हाला कबूल केलं की आम्ही तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमानी देतो। त्याला 10 ते 11 वर्ष व्हायला आली, परंतु गेल्या 31 डिसेंबरला काही इथल्या स्थानिक लोकांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीचा अपमान करून तिथं नारळ वगैरे भूमिपूजन केलंय। ते वस्तुस्थिती आहे। जर इथल्या स्थानिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एनर्जी असेल तर त्यांनी सिद्ध करा। जर ते करत असेल तर आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकतो। याचं कारण की आंबेडकरांचा अपमान हा सर्व जनतेचा अपमान आहे आणि त्याच्यात म्हणजे आम्ही इथले स्थानिक रहिवासी आहोत आणि असं असताना आम्हाला शब्द देऊन जर आमची फसवणूक होत असेल तर आम्ही कायदेशीर बाब केल्याशिवाय सोडणार। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमानी होणार हे 100% याच्यात 3 मतं चर्चा आहे आणि ह्या कमानीसाठी आंबेडकर जनतेचे चळवळ, आंबेडकर चळवळी संपूर्ण अनुयायीचे लोक ह्या कमानीला सहकार्य करणार आहेत। आणि मग जरी काही झालं तरी बौद्ध समाज रस्त्यावर उतरला तर ह्याचा परिणाम फार वेगळा होईल। तेव्हा माझं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमानी ही ढालकाठीपासून ते निघा रोड घेता निघा रोडला होणं अत्यंत गरजेचं, त्याप्रमाणे आपल्याशी ठराव आहे आणि तो ठराव सर्वांमध्ये एकमताने मंजूर झाला आहे। इथं जरी कोणी काही केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमानी होणार हे 100% यातील मात्र शंका नाही। आणि कोणी जरी आला, किती जरी पण काही केलं तरी पण आम्ही घाबरणार डगमगणार नाही। आम्ही काय कोणाचं वाईट करतो, आम्ही चांगलं करतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नोकर वर्ग, राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा सकाळी राजकीय पुढारी पेन्शन वगैरे खाते, त्याच्यानंतर गोरगरीब जनतेला लुटते। हे वस्तुस्थिती कर्मचारी असो कोणाचं हे बाबासाहेबांचे संविधानाचे अधिकार आणि त्या जर बाबासाहेबांना जर तुम्ही जर विरोध करताल तर याचा परिणाम फार वेगळा होईल। हे 100% झेंडे वगैरे आम्ही झेंडे लावले दोन्ही साईडने आणि हे जयभीमचे झेंडे, जयभीमच्या न्यायाला कुठेच कोण काय करू शकत नाही आणि सरकार दरबारी सुद्धा जयभीमला मान मानत आहे, वस्तुस्थिती आहे। आणि इथली स्थानिक लोक ह्या धारकाडीवरती हे बाहेरचे लोक काहीतरी करत असतील आणि बाबासाहेबांचा अपमान करतात, आम्ही मुळीच सहन करणार नाही। आणि इथले स्थानिक प्रबोधक आहोत आणि जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतून चळवळ सुरू केली आणि महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमी चळवळ सुरू करत असताना जगाचा इतिहासात आहे। महाड हे डॉक्टर बाबासाहेब म्हणजे क्रांतीभूमी छत्रपती शिवरायांची राजधानी आहे। अशा पवित्र भूमीतून असलेलं पवित्र भूमीतून असे जे काही गद्दार लोक नाटकं करतात तिथं योग्य नाही, याचा प्रत्येकाने विचार करावा। याचा परिणाम फार वेगळा होईल। पुढची काम आहे आम्ही कमानी आमच्या स्वबळावरती बांधणार, पण कमानी 100% होणार, याच्यात 3 मात्र शंका नाही। जय भीम।